अखिल काळ बेड्या ठोकलेल्या आहे, मध्यरात्री त्याला अटक करण्यात आलेली आहे. कसं पाहता यात? देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पेशल टास्क फोर्स पुणे आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण आयुक्तालय यांच्या अधीनस्थ तयार केला होता आणि अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे याकरता जे काही सरकार म्हणून संपूर्ण पुरावे या प्रकरणाचे पाहिजे असतं त्याकरता पोलीस कारवाई करता आहे. पुणे पोलिसांनी तातडीनं केलेल्या या कारवाईबद्दल मी पुणे पोलिसांचं अभिनंदनही करतो. कुठेतरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य कुठेतरी वादग्रस्त ठरत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की तिने प्रतिकार केला नाही, अशा प्रकरणाचं याबद्दल मला माहिती नाही, पण त्या नराधमाला अटक होणे आणि नराधमाला शिक्षा होणे, फाशीपर्यंत शिक्षा होणे जे काही तरतूद आहे कायद्याच्या तरतुदीतनं आरोपी सुटू नये ही काळजी पोलीस घेत आहे. शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल. कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं की गंगेत जाऊन पाप धुतल्या जात नाही, गद्दारी केलेली आहे, 50-50 कोटी घेतले आहे, ते पाप धुतले जाणार नाही. असं आहे की आता पॉलिटिकल बोलणं टाळलं पाहिजे. कोणत्याही घटनेमध्ये पोलीस, समाज आणि आम्ही सर्व लोक, शासन असं म्हणून जर काम केलं तर मला वाटतं अशा घटना कमी होतील. क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही आहे. या घटनामध्ये आरोपी हा अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. पॉलिटिकल बोलून या ठिकाणी गुंडांना मदत मिळतं आणि गुंड प्रवृत्ती ज्या आहे त्या एकत्रित येऊन जोपर्यंत आपण यांना ठेचून काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे कमी होणार नाही. शेवटी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नियमाच्या तरतुदीमध्ये ज्या ज्या बाबी आहेत ते बाबी फडणवीस सरकार करेल. आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि माननीय देवेंद्रजी फार सेन्सिटिव्ह आहे. मला वाटते यामध्ये जी काही नियमात शिक्षा आहे, जी काही तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदीचा त्या ठिकाणी नुसार आमचं सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे आणि खरं तर पोलिसांच्या पाठीशी संपूर्ण समाज आणि शासन उभं झालं पाहिजे, तरच पोलिसांना अजून पाठबळ मिळेल. पुणे की घटना हुई है, हिंदी में क्या बताएंगे आप आरोपी को? देखिए, मैं सरकार का माननीय देवेंद्र जी 2-3 दिनों से इसमें बहुत काम कर रहे हैं. मैं माननीय देवेंद्र जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. उन्होंने टास्क फोर्स बनाया पुणे शहर पुलिस, पुणे ग्रामीण पुलिस का, और ये टास्क फोर्स ने पूरी ताकत लगाकर आरोपी को अरेस्ट किया है. मुझे लगता है कि सरकार बहुत सेंसिटिव है ऐसे मुद्दों पर. जो आरोपी है उसको कड़ी शिक्षा होनी चाहिए. जो नियम की तरतूद है सारी उसमें हमने की है. मुझे लगता है कि सारे राजनीतिक लोग जो है, ऑल पार्टी के पॉलिटिकल लोग और समाज है और पुलिस है, एक साथ मिलकर अगर काम करते हैं तो पुलिस का भी मनोबल बढ़ेगा और ऐसे आरोपी के तपास में कोई भी चीज़ नहीं छूटनी चाहिए. बहुत ज़्यादा पॉलिटिकल स्टेटमेंट से आरोपी के जो अंतिम शिक्षा होनी चाहिए वहाँ तक आरोपी पहुँचता नहीं है, कुछ छूट जाता है. तो पुलिस को समाज ने और सरकार ने पूरी ताकत देकर ऐसी घटनाओं में आरोपी को अंतिम शिक्षा होनी चाहिए, ये इसके लिए काम करना चाहिए. महाराष्ट्र में हम सब लोग एक मिलकर ऐसे घटनाओं को पॉलिटिकल ना देखें, ऐसे घटना को समाज में घटना दोबारा नहीं होनी चाहिए, इसलिए काम करें.